तांदूळ घ्यायला गेलो होतो आम्ही. तांदूळ घेतले, बिहान त्यांची मजा झाली आणि ह्या गोष्टी पण भेटल्या, आंबे वगैरे सगळं भेटलेलं आहे. तर चला तुम्हाला मी काय काय आणल्या ते दाखवते आणि तुम्हाला पण छान वाटेल बघायला. खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर तुम्ही बघू शकता मी इथे रेडी झालेले आहे. तर आम्ही मस्त जातोय त्र्यंबकला आणि तांदूळ घेण्यासाठी आणि दुसरे पण म्हणजे असंच फिरून पण येणार आहे. तर म्हटलं चला तुम्हाला दाखवू तिकडचं वातावरण कसं असतं त्र्यंबकला उन्हाळ्यामध्ये, काय काय भेटतं वगैरे बघू. आता आंबे वगैरे ते सुद्धा भेटतात इथे, तर बघू काय काय भेटणार. तर इथे मला सगळं आवडलेलं आहे आणि इथे मी मस्त जे मुटकुळे काल केलेले ना चिवळीच्या भाजीचे, तर ते मुटकुळे असं फ्राय करते आणि टिफिनला घेणार. बाकी तिकडे पण बघू जेवायचा प्लॅन झाला तर तिकडे जेवूच आणि पण सध्या नाश्त्याला हे घेणार आहे. तर मस्त सगळं आवडलेलं आहे. आता वाजली 12 आणि आम्ही थोड्या वेळाने निघूच आता. तर विहानला दिलं आहे दूध बिस्किट, कियाला दूध बिस्किट देणार आणि त्याच्यानंतर निघणार. कियाला विहानचं आवरून दिलेलं आहे, मी पण रेडी झालेली आहे. आता वैभव रेडी होत आहे, आवडत आहे. तर इथे आता मी फ्राय झालेले बघू शकता, तुम्हाला जवळून दाखवते कसे दिसतात. तर असा उपयोग होतो मुटकुळे करून ठेवले की पटकन फ्राय करून खाता येतात नाश्त्याला, म्हणजे दुसरं करायची गरज नाही. तर तेच मस्त फ्राय झालेले आहे आणि आता मी जेव्हा निघू ना त्यावेळेस तुम्हाला दाखवते. तर चला. तर आता इथे टिफिन ठेवलेला आहे, पाणी बॉटल वगैरे ती घेऊ बाहेरूनच थंड. तर तेच, आणि तिकडे कसं नदी पण आहे ना, तर नदीमध्ये विहान कियाला बहुतेक करतील मस्त आंघोळ वगैरे, म्हणजे भिजतील वगैरे. तर एक्स्ट्रा कपडे पण घेणार आहे. आणि आता कियालासाठी इथे दूध बिस्किट केलेलं आहे, तर ते तिला देऊन देते पटापट. आणि त्यांचे एक्स्ट्रा कपडे पण मी घेतलेले आहे. तर एक बॅग घेईल पिशवी, एक टॉवेल छोटा, कपडे. आणि बघू जेवायचा प्लॅन झाला तिथे तर तिथे जेवणार, ते पण तुम्हाला दाखवणार कुठे जेवतो आम्ही नेहमी. तर चला आता कियाला जेवण देते आणि त्याच्यानंतर पूर्ण आवरलं की बोलतेच मी तुमच्याशी. तर चला. निघतोय आणि ही बॅग घेतलेली आहे, चटई घेतलेली आहे, टॉवेल पण घेतलेला आहे. तर आता निघतो. बघू पाणी आहे की नाही, असेल तर पाहिजे असं देऊन इथे. कियाराची यांची खूपच तयारी चालू आहे मस्त, बघू शकता इथे. चला. हे पिशवीच्या ठेवून हो बसायचंय. विहान डॅडी मम्मी. आता वैभव गाडी काढत आहे. कियारा. तर आता आम्ही इथे आलेलो आहे, म्हसरूमध्ये आलेलो आहे. तर आता निघूच आणि तुम्हाला दाखवते. तिकडे गेलो पावसाळ्यात इतकं छान वातावरण असतं, धुकं असतं, इतकं छान महाबळेश्वर सारखंच फील असं येतो मस्त इथे घाटामध्ये. तर आता काम होतं म्हणून पण चाललं आहे, तांदूळ आणायचे आणि बाकीचं मग बघू. आंबे वगैरे भेटले तर, कारण तिथे आंबे पण इतके असतात छान, जे गावरान आंबे असतात ना, छोटे छोटे गोटी आंबे म्हणतात, तुम्हाला माहिती असेल गोटी आंबे म्हणून. असे एवढेच असतात आणि कोय मोठी असते पण मांस त्याचा कमी असतो आणि पण इतके गोड लागतात ना. तर ते भेटलं तर ते, नाही तर जांभळं वगैरे भेटतात, करवंद भेटतात. बघू काय काय भेटतं बघूच. आणि काम होतं म्हणून निघालो, नाही तर ऊन एवढं उन्हाची तर फिरायला निघणारच नव्हतो. पण मग तांदूळ आणणं पण गरजेचं आहे.
तर आता ते संपत आले आमचे तांदूळ, ते पण घ्यावं लागतील. बाकीचे तांदूळ इंद्रायणी तांदूळ मी आमच्या गावाकडून घेणार आहे. गहू आणि तांदूळ तिकडूनच घेणार आहे इंद्रायणी तांदूळ. आता हे मी दप्तरी तांदूळ घेणार आहे. तर दप्तरीला मला खूप आवडतात इंद्रायणीपेक्षा. सारखं इंद्रायणी चिकट भात खाल्लेला मला जास्त नाही आवडत. तर तो इंद्रायणी कसा कधी चिकन केलं, मटण केलं किंवा मग वरण, तुरीचं वरण, खिचडी त्याच्यासाठी बेस्ट असतो. पण इतर वेळेस दप्तरीच छान लागतं मला, म्हणजे मला आवडतो. तर बिर्याणी वगैरेसाठी दप्तरीच वापरते मी. तर आता आम्ही निघालोच आहे आणि तिकडे गेली की तुम्हाला दाखवते कुठून तांदूळ घेते वगैरे. आणि तेच आता विहान आणि वैभव गेलेले आहेत इथे दुकानामध्ये पाण्याची बॉटल वगैरे घेण्यासाठी. तर चला पुढचं तुम्हाला दाखवते कुठे कुठे जातो आणि तुम्हाला पण मजा येईल. आय होप तुम्हाला पण आवडेल सगळं बघायला. तर चला. तर इथे आम्ही आता राईस मिलमध्ये आलो. तर गिरनाऱ्याच्या पुढेच आहे गोणेगाव म्हणून, तिथे राईस मिल आहे. इतका छान तांदूळ भेटतो वगैरे. आणि बासमती, इंद्रायणी, दप्तरी अवेलेबल नव्हतं तर इंद्रायणीच बघते. तर आता बघतेच येणार चौथी पाण्यात आहे ना, पाण्यात पडल्यानंतर त्याचा वास आलाच पाहिजे. नाही ते चव राहते ना ते इंद्रायणी. एक कट्टा आणि हे घेऊन नंतर आल्यानंतर काय तुम्ही तर इथे आम्ही आता तांदूळ घेण्यासाठी आलेलो आहे आणि इंद्रायणी तांदूळ आहे. छान वास येतोय मस्त. तर तो घेतोय. तर इथून त्र्यंबक कोणे आहे ना, तिथून आम्ही तांदूळ घेतलेले आहे. तर ही मोठी मिल आहे. इतका छान इंद्रायणी तांदूळ भेटतो. तर इथे असं आहे वातावरण, सगळ्या शेतकऱ्यांचा इथंच तांदूळ येतो. तर इथून घेतलेला आहे. गहू पण भेटता इथे. तर आता तांदूळ घेतल्यानंतर आम्ही मोखाडा घाटात निघालो. तर ह्या साईडला त्र्यंबकेश्वर आहे आणि आम्ही जातोय त्या साईडला मोखाडा घाट आहे. तर चला आता तुम्हाला मस्त मोखाडा घाट. तर इथे मोखाडा घाट सुरू झालेला आहे इथून. या साईडला पण पाणी असतं पावसाळ्यामध्ये आणि रस्त्याच्या त्या साईडला पण पाणी खूप असतं पावसाळ्यामध्ये. आणि इथे पुढे गेल्यानंतर मस्त एक हे हॉटेल आहे. इथे छान तिथं मसाला वगैरे असं छान भेटतं इथे. तर आता इथून घाट सुरू होईल, मोखाडा घाट. आणि ह्याच घाटामध्ये सगळं आपल्याला बघायला भेटतं. म्हणजे पावसाळ्यामध्ये तर क्रॅब, नंतर असे म्हणजे जंगली भाज्या वगैरे सगळ्या भेटतात इथे. तर असे स्टॉल लावून बसतात सगळे इथे एक साईडला. आता बघू आपण आंबे भेटतात की नाही, आंबे वगैरे. नंतर काय म्हणतात आपले जांभळं, करवंद. तर आता बघू. तर इथे अजून सुद्धा ग्रीनरी बघू शकता. इथे पुढे डोंगरवर एकदम मस्त. तर इथे असे स्टॉल आता समोर दिसेल तुम्हाला, स्टॉल असे लावलेले असतात. आणि इथे काकड्या वगैरे, आंबे, कैऱ्या आहे विकायला. तर इथे आता पुढे गेल्यानंतर हळूहळू आपल्याला सगळ्या गोष्टी बघायला भेटतील. तर अजूनसुद्धा किती हिरवगार दिसतं इथे.
तर पावसाळ्यामध्ये आपल्या नाशिकमध्ये पाऊस नाही पडत, पण इकडे आलो ना फिरायला तर इतका पाऊस धुकं असं वेगळंच वातावरण असतं. तर इथे बघू शकता पहिल्यांदा आपल्याला आंबे बघायला भेटले इथे. तर असे आंबे आणि ते सगळे म्हणजे काय काय जांभळं वगैरे करवंद बघायला भेटतील आपल्याला मे महिन्यामध्ये. आणि तुम्ही पावसाळ्यात आले तर सगळ्या जंगली भाज्या भेटतील तुम्हाला. ज्या आपण बघितल्या नाही त्या भाज्या सगळ्या भेटतात आपल्याला इथे. तर आता इथे बघू शकता शेजारी आंबे विकतात ते. नंतर पुढे गेल्यानंतर पण आपल्याला भरपूर असे आंबे, करवंद, नंतर जांभळं वगैरे असे भेटतील आणि अजून दुसऱ्या काही असतील वस्तू त्या पण भेटतील. दुसरे काही फळं वगैरे, जंगली फळं वगैरे ते आपल्याला बघायला भेटतात. आणि किती छान वाटतं इथे वातावरण बघू शकता. एकदम साईडला मस्त ग्रीनरी, जंगल, हिरवंगार जंगल असं उन्हाळ्यामध्ये इकडे आल्यानंतर इतकं छान वाटतं की रोज ऊन बघून बघून असं कंटाळा आलेला असतं. तर ह्या साईडला फिरायला आलो तर आपल्याला आंबे पण भेटतात, बाकीच्या गोष्टी पण, रानमेवा भेटतो आपल्याला आणि मस्त असं फिरणं पण होतं आणि छान वाटतं कधीतरी असं आलं तर. तर ह्या साईडला इकडून पावसाळ्यामध्ये इतके धबधबे आणि इतकी ग्रीनरी, आता ह्या डोंगरावरून असे धबधबे दिसतात आपल्याला. आणि इथे पुढे गेल्यानंतर मस्त पिकनिक पॉईंट आहे. पावसाळ्यामध्ये इतके म्हणजे येतात फिरण्यासाठी तिथे लांबून लांबून आणि तिथे मस्त धबधब्याखाली असे आंघोळ करतात. तिथे मकई खातात, नंतर चहा असतो, भजी असते. इथून हा धबधबा आहे समोर, तिथून येतो आणि ह्या साईडला स्टॉल असतात ना तिथे सगळं आपल्याला भेटतं. मकई वगैरे सगळंच भेटतं. तर आता पुढे जाऊ आपण आणि पुढे काही आहे का ते बघू. चला. तर आता येताना आपण सगळं म्हणजे काय काय आंबे वगैरे घेणार आहे. आणि आता आम्ही चाललेलो आहे मस्त नदीवर, जे आम्ही नेहमी येतो फिशिंगसाठी, नंतर पिकनिकसाठी वगैरे. तर ते तुम्हाला दाखवतेच कुठे येतो आम्ही. तर खूप छान इतकी मोठी नदी आहे आणि इतके छान असे गोल गोल स्टोन्स आहे तिथे. आणि एका साईडला वरती एक हॉटेल आहे, तिथे सगळं आपल्याला चहा वगैरे जेवणसुद्धा भेटतं तिथे. तर ते बंद होतं. तर तिथे दुसरी पण आलेली होती पिकनिकसाठी, म्हणजे फिरण्यासाठी आलेली होती, बस आलेली होती, ती तुम्हाला दाखवतेच. आणि तिथे बघू शकता ही बस उभी आहे आणि तिथून आम्ही आता खाली जाऊ. आणि खाली आल्यानंतर नदी सुरू होते. तर बघू शकता इथे नदी, आजूबाजूला किती ग्रीनरी. आणि ही नदी पूर्ण इथपर्यंत असते, जेवढे स्टोन दगडं दिसतात ना तुम्हाला तिथपर्यंत असते ती नदी. आणि खूप मजा येते फिशिंगला वगैरे. आता उन्हाळ्यामध्ये कसं थोडी आटून गेलेली आहे, थोडी कमी पाणी झालेलं आहे, तरी छान वाटते. तर तुम्हाला दाखवते चला पुढे सगळं. तर आम्ही इथे नदीवर आलेलो आहे आणि इथपर्यंत पाणी असतं. पाणी खूप कमी झालेलं आहे, तुम्हाला दाखवते जवळ जाऊन. तर खूप छान वाटतंय. आणि विहानचं तर इतकं हे चालू आहे, विहान आणि वैभव तिकडे गेलेले आहे. आणि कियारान मी मस्त झाडाखाली उभं आहे, इथे झाड आहे मस्त छानपैकी. तर तांदूळ पण घेऊन झालेले आहे. इंद्रायणी तांदूळ घेतले, दप्तरी पण घ्यायचे होते मला, पण ते नव्हते अवेलेबल, तर ते पुढच्या वेळेस घेणार. आणि आता इंद्रायणी तांदूळ घेऊन झाले. इतका छान वास येत होता येताना, त्या इंद्रायणी तांदळाचा इतका छान वास येतो. तर तेच. आणि आम्ही जो आलो ना तो मोखाडा घाट आहे आणि त्र्यंबक त्या साईडला आहे. तर तुम्हाला दाखवेल पण जाताना की त्र्यंबकेश्वर कोणत्या साईडला आहे. तर तेच मेन म्हणजे तांदूळ घ्यायचे होते, तांदूळ घेऊन झालेले आहे. आता नदीवर आलो, थोडंसं इथे राहू आणि मग निघू. तर तेच कसं वाटलं ते नक्की सांगा. आणि जाताना आता आंबे वगैरे घेऊ. तुम्ही बघितले असेल आंबे खूप विकण्यासाठी आलेले आहे, आंबे, करवंद, जांभळं. तर तेच आता इथे मस्त नदी आहे आणि छान, पण ऊन आहे ना तिथे जायला, म्हणून आम्ही इथे थांबलो झाडाखाली. तर तेच असं वातावरण आहे आणि पावसाळ्यात इतकं छान. आणि ह्या साईडने धबधबा वाहतो वरतून इथून. तर असं छान वातावरण आहे मस्त. तर चला.
कुठे आलो? तो विहान काय करतो विहान? त्याला तर मस्त फिशिंग वगैरे वेळ आहे फिशिंगचं. आणि असं पाणी मस्त दिसतंय छान. इथे वैभव विहानला आणखी याला खेळवत आहे आणि मी बसलेली इथे. तर पाण्यामध्ये घेऊन गेले तिला. पाण्यात उतरा. तिला पण इतकी हौस येते ना पाण्यामध्ये खेळायची. आणि विहान ऐकलं का? असं दगड टाका. नाही. ए बापरे, अजून एक टाका ना. ओ माय गॉड, किती वेळा? 4-5 वेळा उडला तो. विहान तू टाक बरं. ओ भारी ना. हां टाका. तर मस्त पाणी एकदम छान, एकदम नितळ असं एकदम क्लिअर पाणी बघू शकता. आणि खूप छान वाटते मस्त. आणि पाण्याच्या ठिकाणी एकदम थंड वाटतं. जरी उन्हात आलो आपण तरी असं एकदम थंड वाटतं मस्त. आणि वैभव ते पुढे गेलेले आहेत. छान वाटते मस्त. आणि वैभव ती गाडी सावलीत लावता येईल इथे दिसत असेल तुम्हाला. तेच खूप ऊन आहे आणि पावसाळ्यात इतकं छान वाटतं इथे. पावसाळ्यात आम्ही येतो, फिशिंग करतो. फिश इतकी मिळतात ना इथे ह्या ठिकाणी. तर फिश मस्त मिळतात. थंड वातावरण असतं, खूप छान वाटतं. धुकं असतं, धबधबे असतात. तर आता ऊन आहे ना, आता विहानची हौस म्हणून आणलं नदीवर. नाही तर आम्हाला काही तांदूळच घ्यायचे होते म्हणून येणार होतो.
तर ऊन आहे पण मग छान आहे, मजा येते मस्त. काय चला बोलते. आम्ही नदीवरून निघालो. आता मस्त जाताना आंबे वगैरे काही वस्तू म्हणजे काही रानमेवा भेटतो की नाही बघू आणि मस्त घेऊ. आणि तुम्हाला पण आवडेल बघायला आणि काय काय बघू आपण. मी तर खूप एक्सायटेड आहे. तर काय काय भेटेल आपल्याला. तर चला आता इथे शेजारी असे बसतात. आता इथे बघू शकता, इथे झाडाखाली सगळे बसलेले आहे. तर बघू काय काय आहे तिथे. तर आता इथे आम्ही गाडी लावतो साईडला आणि मग तुम्हाला दाखवते काय काय वस्तू म्हणजे काय काय आहे तिथे. भाजी, आंबे. चला घ्या ना मग. आणि कोणती भाजी? ही कसली भाजी? हा? मोखा. कशी करता ती? ती आपली पालकासारखी कपायची लहान आणि डाळीमध्ये डाळीच्या नंतर सुकी तरी सुकी. द्या. घेऊ ना मग, दोन्ही घेऊ भाजी. जर कोणाचं हे नाही हे दोन आणि एक भाजी द्या मग. एक हे कशी आहे? ही कशी भाजी? नाही नाही, कितीला आहे? 20 नाही. हां हे दोन्ही द्या. नको, दोन दे दे. तर इथे एक भाजी आहे मोखा म्हणून, पालकासारखी लागते. तर ती घेतो आम्ही. तर ती घेतली. नंतर हे भोकरं घेतले. नंतर इथे बघू शकता करवंद आहे, जांभळं आहे आणि सगळ्या म्हणजे अशा गोष्टी भारी भारी. आणि आता इथे दोन्ही जुड्या घेऊन टाकल्या मी भाजीच्या. आणि इथे आता भोकरं आहे ते पण घेऊ. चला केलं आहे. ही पिकलेली आहे ना, डायरेक्ट खायची अशी? बाई चिका असेल त्याच्यात आहे. चिका असेल ते मला माहितीच नाही कसं खायचं. मका पिकलं ना म्हणजे मग ते पिकेल खातात. बी निघते ना एक त्याच्यामध्ये. हे बघ हे पिकले. हां, तर हे अजून 2 दिवस ठेवलं ना पिकून जातील ना. भाजी करताना याची मग भाजी तर चांगली याची. ते जांभळे, आंबे. लहानपणी खाल्ले होते गावाकडे जायचं. खाल्लं का तुम्ही? मग. चांगलं का? उखडलं का मग काय ते चिकट निघून जाते. तर इथे आम्ही भोकरं घेतलेले आहे एवढे. आणि भोकराची भाजी पण करता आणि लोणचं पण करता. तर बघू आता काय करणार. मी पण घेतले, मी दोन्ही वाटे घेतले. आणि करवंदा आणि ते नाही घेतलं कारण ते नेहमी खातो. तर आम्ही इथं तुम्ही बघितलं असेल आंबे आणि दुसरे फळं होते. तर ते घेतलेले आहे. भाजी घेतलेली आहे. पालकासारखीच लागते भाजी ती. तर आता आंबे अजून घ्यायचे बाकी. तर आता पुढे जाऊन घेतोच. तर मस्त होतं. तर चला आता पुढे जाऊ आपण. तर मस्त भाजी घेऊन झालेली आहे. नंतर भोकरं घेऊन झालेले आहे. आणि करवंदा आणि जांभळं घेतले नाही कारण ते नेहमी खातो ना, मग वेगळ्या गोष्टी अशा खाल्ल्या पाहिजे. तर इतके म्हणजे लोक थांबून थांबून तिथे घेतात. तुम्ही बघितलं असेल गाड्या थांबतात वगैरे घेतात आंबे. तिथल्या तिथे उभं राहून मस्त खातात आंबे. तर ते आंबे गोटी आंबे आहे ना, ते जंगली आंबे असतात. म्हणजे एकदम छोटे असतात. एकदम गोटी म्हणजे गोटी आंबे का म्हणतात असेल त्यांना, की एकदम छोटी साईज असते ना म्हणून गोटी आंबे म्हणतात. तर इतके गोड लागतात ना. आणि ते असे वरच्या साका असतात, ते झाडालाच पिकलेले असतात, ते विकण्यासाठी इथे असतात. तर आता पुढे जाऊ आपण आणि पुढे काय काय बघू ते. तर ह्या ठिकाणी पण इतके मोठ्या प्रमाणात बसलेले असतात. इथे गाडी थांबलेली बघू शकता घेण्यासाठी. तर इथे आपल्याला आळवं वगैरे बघायला भेटतीलच. तर चला. काय आहे? करवंद 20 रुपये बापरे.
दे मागे. काय आहे तोरणं म्हणजे काय असतं? अगं फळं असं बिस्किट सारखं लागतं, गोड बिस्किट. नाही माहिती मला, पहिल्यांदाच बघितलं. थांब, हे बघू. बघ काय गं, तुझ्याच शेतात हे जंगलात उभं आहे. काय माहित नाही, माहिती मला नाही बघितलेलं कधी. द्या दोन्ही पण दे. काय नाव आहे त्याचा? तोरणं. तोरणं. तो मालूम आहे. असेच खाता का लगेच? दाखव बरं मला. नाही करवंद खूप खाल्लं. खाल्ले ते करवंद. भारी आहे. आंबे. हे आहे का ताई? ते आता मग ते पहिल्यांदा येतं ना बिस्किट सारखं लागतं. हे राहू द्या मला, तुम्ही नाही खायची. भोकरं खाते कोणते घेतले बस असेल ना. भाजून खायच्या बिया राहू द्या त्या. हे नाही माहिती आपल्याला. गेलं हे बाई इथं आहे बघ. आंबे, काजू आंबे. अगं कशी आहे? हां रोज मिसलं आहे. हां काजू घ्या ना. ते काजू. अरे याचं झाडच आहे आमच्या शेतामध्ये काजू आंब्याचं. आळवच पण झाड आहे, पण ते जायला भेटत अरे खातच नाही ते, म्हणून नाही ते घेतले नसते का एवढे. दिले का 20 रुपये? तर इथून आता मस्त आळवा घेतलेली आहे आणि तोरणं घेतलेली आहे. इतके छान लागतात गोड. तर तेच आणि आंबे पण आलेले भरपूर, करवंद आलेले आहेत. तर ते छान मस्त मिळाली. तर इथे बघू शकता तितर. तर हे हॉटेल नाही, घरच येते. तिथे मस्त तितर मसाला वगैरे करून देतात. ज्वारीची भाकरी, तांदळाची भाकरी करून देतात. तर तिथे छान जेवण भेटतं. आणि आता आम्ही इथून पुढे घरी जायला निघालो. तर आता आम्ही अर्धा तास झाला घरी आलो आणि आवडलं पण नाही अजून. तर तेच बाकीचं जे आणलेलं ते काढलं पण नाही. आता थोड्या वेळाने तुम्हाला दाखवेच काय काय घेऊन आली मी तिकडून. आणि तांदूळ तर घेतलेच आहे, तर ते तर दाखवेलच नंतर. आणि इथे पहिल्यांदा चहा ठेवलेला आहे, कारण थकलो ना म्हणून थोडंसं आराम केला, बसलो थोडंसं. आता चहा पिऊ आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते काय काय आणलं आहे वगैरे तिकडून. तर आम्ही ते आंबे पण घेतले, जंगली आंबे म्हणजे गोटी आंबे त्याला म्हणतात, गावरान आंबे. तर ते पण घेतलेले आहे. तर थोड्या वेळाने दाखवतेच तुम्हाला मी काय काय इथून खाण्याचं घेऊन आलेले आहे. तर तेच आता ते चहा ठेवलेला आहे. आता चेंज करते, कपडे आवरते आणि त्याच्यानंतर बोलते तुमच्याशी. तर आता तुम्हाला दाखवेल मी काय काय आणलेलं आहे वगैरे. आणि तुम्ही बघितलं असेल राईस मिल वगैरे, आम्ही तिथे गेलेलो. इतका छान तांदूळ होता याचा, आपला इंद्रायणी तांदूळ. इतका वास येत होता ना, आम्ही गेल्यानंतर इतका असा इंद्रायणी तांदूळाचा एकदम आरोमा म्हणजे पूर्ण पसरलेला होता. तर लगेच बघता क्षणी लगेच घेऊन टाकला. आणि ते म्हणे तुम्ही धुतला तरी लगेच वास येईल म्हणे, एवढा भारी म्हणे इंद्रायणी तांदूळ वगैरे. तुकडा नाही, काहीच नाही त्याच्यात, घाण नाही वगैरे काहीच नाही. आणि मस्त छान होता. तर एक कट्टा घेतलेला आहे आम्ही. तर एक दप्तरी घ्यायचा आहे, पण आता बघू, नव्हता तो ॲवेलेबल तिथे. ते म्हणे येईलच 2-3 दिवसामध्ये, मग बघू. पण चक्कर झाला तर ठीक, नाही तर बघू नंतर. तर तेच इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे, तो गाडीतच आहे, तो काढावा लागेल. तर बाकीच्या गोष्टी मी आणले इथे समोर, मला दाखवते आणि कशा वाटतात ते नक्की सांगा. तर तेच मेन म्हणजे तांदूळ घ्यायला गेलो होतो आम्ही. तांदूळ घेतले, बिहान त्यांची मजा झाली आणि ह्या गोष्टी पण भेटल्या, आंबे वगैरे सगळं भेटलेलं आहे. तर चला तुम्हाला मी काय काय आणल्या ते दाखवते आणि तुम्हाला पण छान वाटेल बघायला. तर चला, इथे बघू शकता एवढं आणलेलं आहे सामान. तर त्या ठिकाणी गेलं ना उन्हाळ्यामध्ये, तर आपल्याला आंबे भरपूर बघायला भेटतं. आंबे, करवंद, तुम्ही बघितलं असेल, मी आळवं पण दाखवले. आळवं पण आणले होते, वरती दिले आईन त्यांना. तर आळवं आणलेले होते. नंतर हे गोटी आंबे याला म्हणतात. इतकी छोटी साईज असते आणि एवढी कोळी असते. तर बघू शकता एकदम छोटी साईज आहे आंब्याची, त्याला म्हणून गोटी आंबे. जंगली आंबे म्हणतात, कारण जंगलामध्ये भरपूर प्रमाणात येतात आंबे हे. आणि जेव्हा कच्चे असताना इतके आंबट असतात, खूप आंबट असतात आणि पिकले ना तर इतकी गोड लागतात. तर हे आता हे साका म्हणतात त्याला.
जे झाडालाच पिकतात ना ते आंबे आहेत हे, म्हणून तुम्हाला ते ग्रीन थोडे येल्लो असे दिसत असतील, पण इतके चविष्ट असतात, इतके गोड असतात ना, तर तेच. आणि इथे भाजी आणलेली आहे ही, तर त्या बाबांनी याचं नाव सांगितलं आहे व्हिडिओमध्ये, तुम्ही ऐकलं असेल. तर ही मी पण पहिल्यांदाच बघते ही भाजी. तर अशी पानं आहे त्याला, तर म्हणे पालकासारखी करायची असते, कापून वगैरे डाळीमध्ये किंवा सुकी पण केली जाते. तर मी करेल त्या तुम्हाला दाखवेलच. तर ती भाजी आणलेली आहे आणि हे एक वेगळा प्रकार तोरणं म्हणून मी पण पहिल्यांदाच ऐकलं, भाजी बघितलं आहे. तर तुम्ही बघितलं असेल तर नक्की मला सांगा कमेंटमध्ये. इतकी छान लागतात, टेस्ट इतकी छान आहे, अशी बिस्किट लागतात ना एकदम मस्त लागतात, अशी पिठूळ पिठूळ लागतात एकदम. आणि त्याला बी असते एकदम खाली, एक अशी बी असते बारीक छोटी. आणि इथे आहे हे भोकर, तुम्ही बघितलं असेल, तुम्हाला माहिती असेल भोकर हे, इथे बघू शकता. तर एवढे आणलेले आहे इथे, एवढे. तर ह्या भोकरचे खूप फायदे आहे. तर ज्याला इम्युनिटी कमी असेल, इम्युनिटी पॉवर कमी असेल किंवा मग अशक्तपणा येत असेल, त्यांनी ही पिकलेले फळं खाल्ले ना 2-3 तरी पटकन त्याचा म्हणजे परिणाम होतो लवकर. तर तेच. आणि याचं लोणचं पण करतात, मी बघितलं, म्हणजे मी ऐकलंय लोणचं पण करतात आणि भाजी पण करतात अशी. तर बघेल भाजी केली तर दाखवेल तुम्हाला, किंवा लोणचं केलं तर दाखवेल, धरून लोणचं करतात याचं. तर बघेल आता काय करायचं, अजून ठरवलं नाही मी. नाहीतर मग 4-5 दिवसात पिकतीलच हे, जर ठेवून दिलं नाही एक साईडला एका पोत्यामध्ये वगैरे कशात तरी, तर पिकून पण जाते लगेच, असे गुलाबी कलर होऊन जातो. तर पिकलेले पण आपण खाऊ शकतो आणि कच्चे असतात त्याचं भाजी पण करतात आणि लोणचं पण करतात. तर असे हे भोकर, ते पण खूप गुणकारी फळ आहे. तर ह्या एवढ्या गोष्टी घेतलेल्या आहे. आणि आळवं तुम्ही बघितलेच असेल, मी घेतले होते व्हिडिओमध्ये, तर ते आईंकडे दिलेले आहे. तर हे तुम्हाला दाखवलं. तर कसं वाटलं आजचा ब्लॉग तुम्हाला ते नक्की सांगा. आणि तिथल्या काही गोष्टी तुम्हाला दाखवता आल्या मोखडा घाटातल्या. तर अशा गोष्टी भेटतात मेमध्ये, तुम्ही गेले ना मेमध्ये किंवा मागच्या महिन्यात तर नसतील एवढे, पण ह्या महिन्यामध्ये गेले ना तुम्ही, चक्कर झाली, तुम्ही नाशिकमध्ये राहत असाल आणि जर चक्कर झाला तुमचा नाशिकमधून तिकडे जायचा जेव्हा मोखडा घाटामध्ये, तर तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या बघायला भेटतील आणि विकत पण आणता येतील. तर हे तर ह्या गोष्टी अशा नाशिकला भेटत नाही, याच्यामध्ये मार्केटमध्ये ह्या गोष्टी तिकडेच भेटतात ह्या सगळ्या. ही रानभाजी आहे, ही भोकर पण एकदम जंगलामध्येच मिळतात. तर तिथून तुम्ही आणू शकता आणि मजा पण येते फिरायला, नदीवर फिरलं वगैरे आणि खूप मजा आली. विहांतांनी खूप मजा केली. तर तेच. आणि आता स्वयंपाकाचं म्हटलं तर बघते आता काहीतरी काय करणार वगैरे अजून ठरवलं नाही आहे. तर हेच तुम्हाला दाखवायचं होतं सगळं. तर कसं वाटलं ते नक्की सांगा. तर आता एवढं आवडून ठेवणार, आई त्यांना पण देणार, आंबे वगैरे सगळं देणार आणि भाजी पण मस्त निवडून वगैरे ठेवून देणार. आणि हे तर लगेच संपून जाणार. तोरणं इतकी छान, इतके गोड आहे ना, इतकी मस्त लागतात. तर 2च भेटले होते याचे वाटे, तर घेऊन टाकले पटकन. तर तेच. आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा. आणि आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते आहे. तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल, जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तर तुमची काळजी घ्या. बाय.